साफसफाई करताना शॉक लागल्याने एका महिलेचा मृत्यू। दापोली तालुक्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। दापोली तालुक्यातील आडे कोळीवाडा येथे सार्वजनिक सभागृहाची साफसफाई सुरू असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात एका 38 वर्षीय महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुष्पा जगदीश नांदगावकर, वय वर्ष 38, राहणार आडे कोळीवाडा, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, या दिनांक 21 जुलै 2026 रोजी सायंकाळी झेंडेकर मंडळाच्या सार्वजनिक सभागृहात इतर महिलांसह साफसफाईचे काम करत होत्या। त्याचवेळी त्यांचा हात सभागृहाच्या बाजूने गेलेल्या विजेच्या मुख्य तारेला लागल्याने त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला। घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी आंजर्ले येथील डॉक्टर पाटील यांच्या दवाखान्यात नेण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे हलवण्यात आले। मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे आडे कोळीवाडा परिसरात शोककळा पसरली आहे।